नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कला ही आता माहेरी गेलेली आहे. 5 दिवसांसाठी कलाने माहेरी जायचं ठरवलेलं आहे. कारण आईची काळजीही वाटत आहे आणि त्याचसोबत आईची तब्येतही बिघडलेली आहे. त्यामुळं कलाने हा निर्णय घेतलेला असतो आणि मग कला ठरवते की आता काहीही झालं तरीही आईची काळजी घेण्यासाठी आपण तिथे गेलं पाहिजे. कारण नैनाताई तर तिथं जाणार नाही हे कलाच्या डोक्यात आलेलं असतं आणि म्हणून कलाने ठरवलेलं असतं. तर कला ही आता माहेरी येते आणि त्याचबरोबर कला जेव्हा आलेली असते तेव्हा अद्वैत मात्र तिकडे कासावीस होत असतो आणि त्याचबरोबर इकडे कलाही कासावीस होत असते. त्या दोघांनाही एकमेकांची खूप आठवण येत असते आणि इकडे कलाला वारंवार वाटत असतं की आपण अद्वैतला भेटलं पाहिजे, अद्वैत मला भेटायला आला पाहिजे, असं कलाला वारंवार वाटत असतं. परंतु कला मात्र या गोष्टीचा विचार करत असते की चांदेकरला मी भेटले नाही तर कसं. परंतु सरोज मात्र प्रत्येक वेळेस काही ना काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असते. सरोजला असं वाटत असतं की नाही, कला आणि अद्वैत यांची भेट घडू द्यायची नाही, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता संगीताने कलाची संक्रांत म्हणजे तिळवण करायचं ठरवलेलं असतं आणि तिळवणासाठी सगळे तिथं जमलेले असतात. कारण संगीताने ठरवलेलं असतं की कलाची पहिली संक्रांत आहे, तिच्या सासरी तर तिचं तिळवण केलेलं नाही, पण मग आपण इकडे करूया हा विचार संगीताच्या मनात आलेला असतो आणि संगीता ठरवते की कलाचा आपण तिळवण करूया. त्यासाठी हलव्याचे दागिने बनवले जातात, खूप छान असा सोहळा असतो. हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे संगीताने आता सगळ्या बायका बोलवलेल्या असतात. सगळं सुरू असतं, अगदी छान अशा गोष्टी घडत असतात आणि छान असा तिळवणाचा कार्यक्रम सुरू असतो. पण काही तोंडं असतात ज्यांची कधीच बंद होत नाहीत. अशी काही लोकही तिथं आलेली असतात, त्या बायकाही तिथं आलेल्या असतात आणि त्या संगीताला म्हणत असतात, काय गं संगे, तू लय संस्कारी, माझ्या पोरींवर मी लय संस्कार केलेत असं सांगत असतीस ना गं नेहमी. आणि काय केलं तुझ्या पोरीने? गरोदरपणाचं नाटक केलं आणि चांदेकरांच्या पोराला फसवलं, हे सगळं ती बोलत असतात. आणि ते इकडे संगीताला मात्र वाईट वाटतं. कारण एकतर संगीताची तब्येत ठीक नसते आणि या सगळ्यामध्ये संगीता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. या सगळ्यातून तिने हे सगळं आनंदाने स्वीकारलेलं असतं. या सर्व गोष्टी छान पद्धतीनं तिनं करत असते, सगळ्यांशी बोलत असते. परंतु तिच्या या सुखाला आनंदाला तिथे बट्टा लावायचं काम काही बायकांनी केलेलं असतं. त्या म्हणालेल्या असतात की कसं आहे संगे, तू कितीही दाखवत असलीस तरीही तुझे संस्कार हे फुसके आहेत, तू तुझ्या मुलींना चांगले संस्कार देऊ शकले नाहीस, हे सगळं बोललं जात असतं. संगीताला मात्र वाईट वाटत असतं. संगीता म्हणते की नाही, तसं नाही येते. आणि त्याचवेळी अद्वैत तिथं आलेला असतो आणि त्या टोचून बोलणाऱ्या बायकांना अद्वैत म्हणतो की तुम्ही कसं ठरवता की म्हणजे मिसेस खरेंचे संस्कार हे चुकीचे आहेत? म्हणजे तुम्ही कशावर ठरवलेलं आहे हे सगळं? नाही, या सगळ्याला अर्थ काय आहे? तुम्ही कोणत्या गोष्टींना स्वीकारून किंवा पुढं मानून म्हणता की मिसेस खरे यांचे संस्कार चुकीचे आहेत? पहिली गोष्ट, मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्याकडून ज्या चुका होतात त्याच्यामुळं आईवडिलांच्या संस्कारांचं काहीही दडपण नसतं किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही आईवडिलांना जबाबदार धरू शकत नाही. कारण मिसेस खरेंनी त्यांच्या मुलींवर छान संस्कार केलेले होते, पण त्यांची जी मुलगी आहे ती चुकलेली आहे, तिला दोषी धरा ना. त्यासाठी तुम्ही तिच्या आईवडिलांना दोषी नाही धरू शकत. कारण काही झालं तरीही नैना चुकलेली आहे आणि जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या चुका ह्या त्यांच्या असतात, त्याच्याशी आईवडिलांचा काहीही संबंध येत नाही. हे ऐकल्यानंतर कला मात्र पाहतच राहते. आणि अद्वैत हाही चांदेकरांचा मुलगा आहे आणि तोही संगीताचा जावई आहे, कलाही संगीताची मुलगी आहे. या सर्व गोष्टी घडत आहेत, परंतु इकडे सगळ्या बायकांना मात्र दोष द्यायचा असतो तो फक्त आणि फक्त संगीताला. कारण नैनाने चुकी केलेली असते म्हणून सगळ्याजणी आता इकडे दोष देत असतात. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीता मग पाहत राहते. कारण अद्वैतने तिची बाजू घेतलेली असते आणि नुसती बाजू घेतलेली नाही तर सगळ्यांच्या समोर त्याने दाखवून दिलेलं असतं की संगीताचे संस्कार हे चुकलेले नाहीत, तर नैना इथं चुकलेली आहे, नैना चुकीची ठरलेली आहे, हे सर्व समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला मात्र अद्वैतकडे पाहतच राहते. कारण अद्वैतने कलाच्या आईचा स्वाभिमान जपलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं
की काहीही झालं तरीही संगीता ही चुकीची नाही, तिचे संस्कारही चुकीचे नाहीत, ती अगदी बरोबर आहे आणि आत्तापर्यंत तिने तिच्या मुलांना चांगलं घडवण्याचाच प्रयत्न केलेला आहे हे अद्वैतनं दाखवून दिलेलं असतं. त्याचबरोबर संगीता तिथं आलेल्या बाकीच्या बायका पाहतच राहतात, कारण अद्वैतने जे काही केलेलं आहे ते इतकं भारी असतं ना, त्याच्यामुळं यांना प्रश्नच पडलेला असतो की नक्की काय आहे. म्हणजे अद्वैत जो बोललेला असतो तेव्हा कला तर पाहतच राहते, कारण कला पुन्हा एकदा अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते. तर एक तिथं आजी ज्या आलेल्या असतात त्या म्हणतात, अगं संगीता, तुझा जावई ना 100 नंबरी सोनं आहे बघ, 100 नंबरी सोनं. कारण आज त्याने बरोबर तुझी बाजू घेतलेली आहे, खरं काय आहे खोटं काय आहे हे जाणून घेतलेलं आहे आणि त्याने तुझा आत्मसन्मान जपलेला आहे, तुझा स्वाभिमान जपलेला आहे आणि तुला जो बायका अपमान करत होत्या त्याने अगदी स्वतःच्या आईप्रमाणे तुला सांभाळून घेतलेला आहे. खरंच 100 नंबरी सोनं आहे, लाखात एक आहे जावई तुझा, असं त्या आजी म्हणत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत, कला सर्वजण तिथं असतात आणि कला म्हणते की हेच 100 नंबरी सोनं मला आयुष्यभरासाठी हवं आहे. मला हे सोनं आयुष्यभर माझ्या गळ्यात घालून फिरायला मला आवडेल. म्हणजेच अद्वैतने जे बोललेलं आहे, अद्वैतने जे केलेलं आहे ते पाहून कला खरं तर खुश झालेली आहे, कारण तिला अद्वैत हा आयुष्यभरासाठी हवा, तिचा लाईफ पार्टनर म्हणून तिला हवा आहे हे कला बोलून दाखवत आहे. कलाने खरं तर मनापासून अद्वैतला नवरा म्हणून तर स्वीकारलेला आहेच, पण त्याचबरोबर अद्वैतसाठी तिने एक हक्काची जागा तिच्या मनात निर्माण केलेली आहे आणि या सगळ्याचं क्रेडिट जातं ते म्हणजे संगीताला. कारण संगीताने कलाला सांगितलेलं होतं की जावई बापू किती चांगले आहेत आणि त्याचबरोबर जावई बापूंनी आजपर्यंत तुझ्यासाठी जे केलेलं आहे ना ते खूपच लाख मोलाचं आहे. हे सगळं संगीताने कलाला सांगितलेलं असतं. तेव्हापासून कलाने एक ठरवलेलं असतं ते म्हणजे इकडे जे आहे ते इतकं भारी आहे की काही झालं तरीही अद्वैत हा लाखात एक जावई आहे असं कलाला कळलेलं आहे आणि त्याचबरोबर कलानेही अद्वैतचा स्वीकार केलेला आहे. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कलाही अद्वैतसाठी खुश आहे आणि तिलाही अद्वैत तिचा नवरा म्हणून खूपच पसंत आहे आणि आता तर कलाला अद्वैत हा आयुष्यभरासाठी तिच्यासोबत हवा आहे. 7 जन्माची गाठ तिने अद्वैतसोबत बांधायचं ठरवलेलं आहे, कारण तिने अद्वैतचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे. म्हणून तर तिने अद्वैतसाठी कासावीस होत असते आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेस तिला अद्वैत तिच्यासोबत हवा असतो. ह्या गोष्टी घडत असतात. हे सगळं खरंच कलाने आनंदाने स्वीकारलेलं आहे. परंतु आता कलाचं तिळवण तर खूप सुंदर असं छान असं झालेलं आहे आणि अद्वैतचं तर भरभरून कौतुक झालेलं आहे, कारण अद्वैत हा जावई म्हणून खरंच लाखात एक आहे हे तिथं आलेल्या सर्वांनी कौतुक केलेलं आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अद्वैत आणि कला हे दोघंही खूपच आनंदात असतात, कारण त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे कलासाठी तर अद्वैतने संगीताचा स्वाभिमान जपलेला आहे. ज्या बायका तिचा अपमान करत होत्या त्यांची बोलती बंद केलेली आहे आणि त्या आजींनी तर कौतुकच केलेलं आहे. कला पण खुश झालेली आहे, अद्वैतही इकडे खुश आहे. अद्वैतलाही कलाशिवाय करमत नाही, म्हणून संगीताला प्रत्येक वेळेस सरोजला प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगत आहे आणि तो इकडे कलाला भेटायला येत आहे. आता अद्वैत हा कलाला आयुष्यभर हवा आहे. हे 100 नंबरी सोनं मी आयुष्यभरासाठी माझ्या गळ्यात बांधून घेणार आहे असं कलाने ठरवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.